एटीएमला दोरी बांधली, गाडी लावून एटीएम मशीनच उघडून नेण्याचा प्लॅन फसला। शिंदखेडा पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे तब्बल 9,69,000 रुपयांची एटीएम चोरी थोपवण्यात यश आले आहे। वाहनाला दोरी व एटीएम यंत्र बांधून ते अक्षरशः उघडून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता। मात्र पोलिसांची वेळेवर कारवाई झाल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने पळ काढावा लागला। पहाटे सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास सिक्युरिटी कॅश मॅनेजमेंट सिस्टीम SIS कंपनीच्या गुरगाव हरियाणा येथील कंट्रोल रूमवरून शिंदखेडा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया SBIच्या एटीएममध्ये छेडछाडीचा अलर्ट प्राप्त झाला। त्यानंतर तात्काळ ही माहिती शिंदखेडा पोलीस ठाण्यात कळविण्यात आली। शिंदखेडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ठाकरे आणि त्यांचे गस्ती पथक कर्तव्यावर असताना ही त्यांना माहिती मिळाली। गस्ती पथक अवघ्या काही मिनिटातच वाहनासह घटनास्थळी पोहोचले। पोलिसांच्या वाहनाची चाहूल लागताच एटीएम उघडण्याचा प्रयत्न करणारे व्यक्ती एटीएम तसेच अन्य साहित्य तिथेच सोडून पसार झाले। चोरट्यांनी या गुन्ह्यासाठी ब्लॅक बोलेरो पिकअप व्हॅनचा वापर केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे। दोरीच्या साहाय्याने संपूर्ण एटीएम वाहनाला बांधून ते उघडून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र एटीएममधील 9,69,000 रुपयांची संपूर्ण रक्कम सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली। घटनेनंतर पोलिसांतर्फे शिंदखेडा परिसरासह सर्व ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून संपूर्ण विभागात तसेच मध्य प्रदेश व गुजरात पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे। घटनास्थळावरील तसेच परिसरातील CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून टोल नाक्यावरील व इतर मार्गावरील CCTV तपासणी सुरू आहे। फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल होऊन तांत्रिक पुरावे गोळा करत आहे। वेळेवर मिळालेला अलर्ट, पोलिसांची तत्परता आणि जलद प्रतिसाद यामुळे मोठी चोरी टळल्याने नागरिकांनी शिंदखेडा पोलिसांच्या कार्यवाहीचे कौतुक केले आहे। पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत। दरम्यान या घटनेमुळे एटीएम सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ग्रामीण व निमशहरी भागातील एटीएम केंद्रांवर सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। रात्रीच्या वेळी एटीएम परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था, कार्यरत CCTV तसेच अलर्ट सिस्टीमला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी पोलीस व सुरक्षा कंपन्यांमधील समन्वय अधिक बळकट करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे। संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी। परिसरातील इतर एटीएम केंद्रांचीही सुरक्षा तपासणी करण्यात येणार असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रात्रगस्त नाकाबंदी आणि तांत्रिक निगराणी अधिक कडक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या घटनेनंतर पोलिसांकडून गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करण्यात येत असून एटीएम उघडून नेण्याच्या वाढत्या प्रकरणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। आंतरराज्य टोळ्यांचा सहभाग असण्याची शक्यता लक्षात घेऊन तपासाची दिशा त्या अनुषंगाने वळविण्यात आली आहे। तांत्रिक विश्लेषण, वाहनांच्या हालचालींचा मागोवा आणि संशयितांचे नेटवर्क उघड करण्यासाठी विशेष पथके सक्रिय करण्यात आली असून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 धुळे।